नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? पावसाळा तुमच्या गावामध्ये कसा चालू आहे? आता टायटलवरून किंवा आता बऱ्याचदा एक साहजिक आहे म्हणजे जे ॲटमॉस्फिअरमध्ये मला दिसते किंवा माझ्या आजूबाजूचे लोक ज्या लोकांची आता 35 पार झालेली आहे किंवा ज्यांची आता एजिंग सुरू झालेली आहे किंवा जे ऑलरेडी वयस्कर आहे, अशा वेळेस लोकांना बऱ्याचदा त्या स्त्रियांना त्यांच्या एजिंगबद्दल खूप प्रॉब्लेम असतात. म्हणजे त्यांना नको असतं वाहत्या सुरकुत्या ज्याला आपण एकदम रिंकल्स म्हणतो, किंवा त्यांना त्यांची स्किन खूप आता अशी लूज झालेली असते, किंवा त्यांना ॲक्च्युलीमध्ये सुंदर राहायला सगळ्यांना आवडतं, परंतु ते कसं राहायला पाहिजे किंवा ते कसं कोणत्या कोणत्या गोष्टीतून आपल्याला मिळतं हे माहीत नसतं. त्यामुळे स्किन लूज होणे, स्किनवर रिंकल्स येणे किंवा स्किनवरती बरेच प्रॉब्लेम येणे याचं एक ठराविक एज नंतर खूपदा सुरू होतं. किंवा आता तर असं झालेलं आहे की वयाच्या 25व्या नंतरही आपली स्किन त्याप्रमाणे रिॲक्ट करायला लागली आहे. म्हणजे कोणाची स्किन लगेच आता एकदम एजिंग दिसून येतं, खूप ब्रॉडनेस किंवा ड्रायनेस येऊन जातो. आणि ज्यांची 35 पार झाली आहे, 40 पार झाले, तर तो ऑलरेडी त्या एजमध्ये आहे की जेणेकरून त्यांना आत्ता काहीतरी आपल्या स्किन केअरमध्ये बदल करणं आवश्यक आहे. स्किन केअरमध्ये बदल करणं किंवा स्किन केअर करणं का इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला हे सांगते की जेव्हा ॲक्च्युली आपल्या याच्यामध्ये एजिंग कसं होतं. आता आपल्या स्किनवरती सर्वात जास्त जे सीबम नावाचं जे प्रोडक्शन निर्माण होतं, म्हणजे ज्याने आपली इलॅस्टिसिटी वाढते, आपल्या स्किनमध्ये ताजीतवाना राहतो, छान ग्लोईनेस राहतो, स्किन लूज होत नाही. आता ते सीबम प्रोडक्शन कमी होत गेलं, इलॅस्टिसिटी कमी होत गेली, तर काय होईल, आपली जी स्किन आहे म्हणजे ती कोणती असो, आपल्या हाताची असो, आपल्या बॉडीची असो किंवा आपल्या चेहऱ्यावरची असो, ती लूज व्हायला सुरुवात होईल. हे एक स्पष्ट रिझन असतं की आपली स्किन तेव्हा लूज होते. आता इलॅस्टिसिटी वाढवता येतं का, कोलेजन वाढवता येतं का, तर काही प्रोडक्टनी वाढवता येतं, काही खाद्यपदार्थ असे ज्याने सुद्धा वाढवता येतं. आता ते काय, आणि आपण आज असं गोष्टमध्ये लक्ष देऊया की कोणते बाह्य प्रोडक्ट आहे की ज्याने आपण या गोष्टी टाळू शकतो. आणि जर तुम्हाला असं हवं असेल की मी खाद्यपदार्थावरती किंवा काय आपण आंतरिक गोष्टीमध्ये ट्राय करायला पाहिजे, पदार्थ आहे ज्याने या गोष्टी कमी करता येईल, हे जर तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवूया. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, मी नयन धावडे आणि मी आठवड्याच्या दर शुक्रवारी लाईफस्टाईल रिलेटेड, फॅशन रिलेटेड, स्किन केअर रिलेटेड, मेकअप रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा गोष्टीवरती इंटरेस्ट असेल किंवा छान वाटत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे जाऊया. बऱ्याचदा असं होतं की आम्हाला ना असं भाषण नको आहे, आम्हाला मेन मुद्दा सांग. तर आपण ते आता स्टार्ट करूया. ॲक्च्युली सीबम, जे मी तुम्हाला म्हटलं की सीबम प्रोडक्शन किंवा इलॅस्टिसिटी, कोलेजन हे आपल्या स्किनमध्ये असतं, पण कालांतराने एजिंगनुसार ते कमी होत जातं. आणि आता ऐकता आपल्याला छान कोणतीही पौष्टिक गोष्ट खायला मिळत नाही, सगळं त्याच्यामध्ये फवारा असतो, औषधी असतात. त्यामुळे जसं आपल्या आजी किंवा आपले जे आधीचे लोक होते ज्यांची स्किन इतकी आत्ताही चांगली राहते, तशी आपली राहू शकत नाही, हे आता आपण मान्य करायला पाहिजे. तर काही प्रोडक्टनी आपण या गोष्टी टाळू शकतो, आपलं स्किन केअर रुटीन बदलू शकतो. तर ते आपण आता बघूया. तर सर्वात पहिलं येतं फेसवॉश. आता फेसवॉश का इम्पॉर्टंट आहे आणि तो कसा, सर्वात पहिले लक्षात द्या. जर आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या स्किनमध्ये इलॅस्टिसिटी नसेल तर काय होईल, चेहरा ताणला जाईल, चेहरा खूप लूज पडायला सुरू. इलॅस्टिसिटी म्हणजे काय, असं जे आपण रबराला खेचतो ती इलॅस्टिसिटी वाढते ना, तसं जर आपल्या स्किनमध्ये राहायला हवी, म्हणजे जेणेकरून स्किन लूज होणार नाही. आता जर तुम्ही खूप अल्कोहोल रिलेटेड किंवा खूप केमिकल असे जर तुम्ही फेसवॉश वापरले तर त्याने काय होईल, ते प्रोडक्शन कमी होईल, सीबम प्रोडक्शन कमी होईल, इलॅस्टिसिटी कमी होईल, कोलेजन वाढणार नाही. तर अशा वेळी एकदम जे सायलेंट आहे, विदाऊट केमिकल, अल्कोहोल फ्री असे आपल्याला फेसवॉश वापरायचे, जे आपल्या स्किनवरती ऑइलनेस कमी नाही करणार, जेणेकरून आपली स्किन खूप छान राहील. तर मी तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईसमधले फेसवॉश रिकमेंड करते, ते तुम्ही वापरू शकता, जे मी स्वतः वापरले आणि मी तुम्हाला रेकमेंड करते आहे.
पहिलं आहे सेटाफिल नावाचं जे फेसवॉश आहे, ते सगळ्यांचे चित्र आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल. तर सेटाफिल नावाचं जे आहे ना, ते ड्राय टू नॉर्मल स्किन या सगळ्यांसाठीच येतो. ऑइली स्किनसाठी त्यांचं वेगळं फेसवॉश आहे. तुमची स्किन ज्या टाईपमध्ये येत असेल ते तुम्ही वापरू शकता. बजेट फ्रेंडली आहे. तुम्हाला वाटत असेल 300-350 रुपयामध्ये त्याची रेंज असतं, ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर डॉट अँड कीचं बॅरियर नावाचं जे फेसवॉश येतं, अत्यंत माइल्ड आहे. खूप लवकर छानरित्या अगदी पातळ आपण काही जरी लावलं असेल तर त्याला कमी म्हणजे पूर्ण स्वच्छ करायचं काम ते करतं. त्याच रीत्या थोडी जर तुम्हाला हाय रेंज चालत असेल तर मी एकच फेसवॉश तुम्हाला रेकमेंड करते, इनेसफ्रीचं. तुम्ही माझे बरेच व्हिडिओ बघा, त्याच्या आधीचे पण बघा. मी तुम्हाला हा फेसवॉश नक्की रेकमेंड केलेला आहे. इनेसफ्रीचा फेसवॉश कोणतंही तुम्ही चेहऱ्यावरती इतका स्वच्छ करतो, इतकं क्वांटिटीमध्ये लागतं. त्याची प्राईस जरी जास्त असेल ना, ते खूप टिकतं, 4-5 महिने टिकतं. कारण की त्याला लावावं पण एवढंच लागतं, कारण की त्याच्यात फेस खूप येतो. त्यानंतर जर तुम्हाला आणखी एक नेवियाचं येतं जे हनी रिलेटेड असतं, ते फेसवॉश मी आधी 4-5 महिन्याच्या आधी वापरलेलं. आता माझं जेन्युअली इनेसफ्री चालू आहे, पण ते सुद्धा खूप माइल्ड आहे आणि खूप छानरित्या फेसवॉश करतं. आणि स्किनला ना बहुतांश वेळी आपण बघतो की जेव्हा आपण स्किन धुतो, आपण फेसवॉश करतो, आपली स्किन रखरख होते, ड्राय होते. पण या कोणत्याही फेसवॉशने असं होणार नाही, स्किन तुमची एकदम ड्राय होणार नाही. त्यामुळे या 4पैकी तुम्ही कोणतेही फेसवॉश वापरू शकता. तर टोनर, आता प्रत्येकाला प्रश्न असतो की टोनर, प्रत्येकाला असं वाटतं की टोनर खरंच इम्पॉर्टंट आहे का. आता टोनर काय काम करतं आपण पहिले हे जाणून घेऊया. टोनर पीएच लेवल बॅलन्स करतो, जे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी. टोनर आपले जे पोर्स ओपन झालेले असतात त्याला क्लोज करण्याचं काम करतो. टोनर हायड्रेशन देण्याचं काम करतं. आणि या तिन्ही गोष्टी आपल्या स्किनला खूप आवश्यक आहे. पीएच लेवल बॅलन्स असल्यामुळे आपली स्किन ताजीतवानी राहते. हायड्रेशन मिळाल्यामुळे स्किन ग्लोई एकदम हायड्रेट राहते. आणि पोर्स जे एजिंगनुसार खूप ओपन होतात, त्यामुळे त्या क्लोज करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तिन्ही गोष्टीसाठी टोनर इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला खूप महाग टोनर नाही सांगणार. आता रिसेंटली प्लमने एक टोनर काढलेला आहे, ज्याचं स्किन म्हणजे तुम्हाला फोटो दिसेल. खूप हायड्रेटिंग टोनर आहे, खूप रिजनेबल प्राईसमध्ये. एकदा वापरत ते मला वाटतं तुम्हाला 2-3 महिने नक्की जाईल, ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला आणखी वापरायचं असेल तर तुम्हाला थोडंसं हाय रेंज चालत असेल तर मी एक हाय रेंजचं प्रोडक्ट तुम्हाला रेकमेंड करते. टोली मोलीचं जे टोनर आहे, इतकी मोठी बॉटल येते, तुम्हाला 6 महिने टिकेल इतकी ती क्वांटिटी आहे. एकदाच अमाऊंट द्यायची आहे पण ती 6 महिने राहील अशी ती टोनर आहे. तुम्ही ते वापरू शकता. हायड्रेटिंग आहे, त्याच्यामध्ये राईस वॉटरची पदार्थ त्याच्यात मिक्स झालेला आहे, त्यामुळे ते खूप हायड्रेटिंग आहे. आणखी जर तुम्हाला अजून मी रेकमेंड करायला गेले तर डॉट अँड कीमध्येही टोनर खूप छान आहे, ते तुम्ही वापरू शकता. आणि प्लमचं एक टोनर आहे जे हायड्रेटिंग टोनर आहे. थोडंसं त्याच्यामध्ये स्लेन नावचा जो आपला सरपटणारा असा प्राणी जो असतो त्याचं म्युसिन असं त्याच्यामध्ये आहे, ते तुम्ही वापरू शकता. पण ते हायड्रेटिंग लेवलला खूप मॅच करतं, अत्यंत हायड्रेटिंग आहे. त्यामुळे टोनर हायड्रेटिंग असणं खूप जास्त इम्पॉर्टंट असते. त्यामुळे जेव्हाही आपण टोनर घेत असतो तर त्याच्यामध्ये बघायचं की काय काय केमिकल्स आहे, काय त्यांनी ॲक्च्युलीमध्ये कशासाठी बनवलेलं आहे. आणि हे 4पैकी कोणतेही टोनर तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट असतं सिरम. तर सिरम भरपूर आहेत. हॅलोरोनिक ॲसिड आहे, नियासिनामाइड आहे, व्हिटॅमिन सी आहे, रेटिनॉल आहे, भरपूर सिरम मार्केटमध्ये आहे. पण ॲक्च्युली एजिंगमध्ये काय काम करतं, मी तुम्हाला 2च रेकमेंड करेन. या एजिंगमध्ये तुम्ही ते 2 जरी वापरले तर तुमचे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व होईल. एक आहे रेटिनॉल, एक आहे विटॅमिन सी. विटॅमिन सी काय काम करतं, विटॅमिन सी चेहऱ्याला पुन्हा पूर्वरत करण्याचं काम, विटॅमिन सी ग्लो देण्याचं काम, जे कालांतराने एजिंगमुळे डलनेस आलेला असतो हे आपण मान्य करू. आणि त्याच्यामुळे आपल्याला तेव्हा खूप छान ग्लोईपणा आलेला पाहिजे किंवा स्किन एकदम क्लिअर झाली पाहिजे. तर विटॅमिन सी बेस्ट आहे. विटॅमिन सी वापरायचं कधी, तर विटॅमिन सी सकाळी नाही, विटॅमिन सी रात्री वापरायचं जेव्हा आपला नाईट स्किन केअर रुटीन असतो त्या विटॅमिन सीचं सिरम तर विटॅमिन सी कोणते आता ब्रँड चांगले आहे,
रिसेंटली लॅक्मेने विटॅमिन सी काढलेलं आहे, ते मी आत्ता रिसेंटली यूज करते आहे. खूप छान आहे, तुम्ही ते वापरू शकता. त्यानंतर प्लमचं एक विटॅमिन सी येतं, ते सुद्धा खूप छानरित्या काम करतं. म्हणजे जे ते देतं रिफ्लेक्ट त्याचं इतकं सुंदर आहे, ते तुम्ही वापरा. आणि नेक्स्ट मी तुम्हाला सांगितलं रेटिनॉल. आता रेटिनॉल कोणतं वापरायचं? रेटिनॉल अँटीएजिंगसाठी बेस्ट सिरम असतं. तो पदार्थही तितका चांगला असतो. त्यामुळे रेटिनॉल तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही मिनॅमिलिस्टचं, आणि जर तुम्ही पहिल्यांदा रेटिनॉल वापरत असाल तर 0.2 0.5 याच्यापासून सुरुवात करा आणि हळूहळू त्याची क्वांटिटी वापरा. लगेच हाय रेशवालं वापरायचं नाही. 2-3 महिने पहिले कमी जो मात्रा असतो, कमी पर्सेंटेज ज्याच्यामध्ये असतं ते वापरा. त्यानंतर तुम्ही हायमध्ये जा. त्याच्यासाठी तुम्ही मिनॅमिलिस्ट वापरू शकता. तुम्ही रेटिनॉल आता मिनॅमिलिस्ट तुम्ही वापरू शकता. प्लममध्ये रेटिनॉल आलेला आहे. असे जे ब्रँड आहेत त्याच्यामध्ये तुम्ही रेटिनॉल वापरू शकता. विल नावाचा जो ब्रँड आहे त्याच्यामध्येही रेटिनॉल आता आलेलं आहे, ते तुम्ही वापरू शकता. रेटिनॉल तुम्ही सकाळी वापरू शकता. विटॅमिन सी तुम्ही रात्री वापरा, किंवा तुम्हाला एका टाईमला एकच वापरायचं असेल तर तुम्ही एकसुद्धा वापरू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की कोणतेही सिरम लावताना जर तुम्ही पहिल्यांदा बिगनर आहेत आणि पहिल्यांदा तुम्ही सिरम लावताय तर त्याची मात्रा जी पर्सेंटेज लेवल आहे ती कमी ठेवा. आणि प्रत्येक ब्रँडने ना पहिले कमी काढलेलं आहे. 0.5 पासून त्यांची सुरुवात असते, त्यानंतर ते 10% 7% ते चालतं. पण पहिले 3 महिने तरी कमी मात्रामध्ये जे पर्सेंटेजमध्ये आहेत ते वापरा. जर तुम्हाला ते सूट झालं तर मग आपण त्याला हळूहळू जास्त याच्यामध्ये न्यायला सुरुवात करायची. आता नेक्स्ट आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर मोस्ट इम्पॉर्टंट काम करतं आपल्या स्किनला मॉइस्ट ठेवायचं. त्याचं नावच त्याच्यापासून बनलेलं आहे आणि आपल्या स्किनला ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. का? मॉइश्चरायझर जर आपल्या स्किनमध्ये नसेल, मी तुम्हाला उदाहरण सांगते. तुम्ही आंघोळी आले, तुम्ही काही नाही लावलं, काही वेळानंतर तुमची स्किन खूप ओढल्यासारखी दिसते, ड्रायनेस दिसते, आणि त्याला मॉइश्चरायझरनं नसेल लावलं तर मग हळूहळू तिथे सुरकुत्या यायला सुरुवात करतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वयोगटातले असाल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असाल, तुम्ही घरी राहत असाल, मॉइश्चरायझर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला खूप कमी बजेटमधले किंवा छान असेच रेकमेंड करते आहे. मी यूज केलेलंच रिकमेंड करते आहे. पहिलं आहे सेटॅफिलचं. सेटॅफिलचं आता ट्यूब फॉर्मॅटमध्ये ड्राय स्किनसाठी आलेलं आहे, आणि आय थिंक ऑइली स्किनचं पण आता त्यांनी आणलेलं आहे, म्हणजे आहे. त्यांचे सेटाफिलचे मॉइश्चरायझर खूप छान आहे. आता थोडासा हिवाळा पावसाळा जो आता ऋतू निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही आता क्रीमी बेस वापरू शकता. उन्हाळ्यात मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही लाईट बेस वापरा, पण आता उन्हाळ्यात नाही, पावसाळा आहे, त्यामुळे क्रीमी बेस वापरू शकता. आणि सेटाफिल खूप छान ब्रँड आहे. मॉइश्चरायझरमध्ये खूप बेस्ट काम त्यांनी केलेलं आहे, तुम्ही ते वापरू शकता. नंतर प्लमचं मॉइश्चरायझर आहे जे खूप हायड्रेटिंग आहे, एकदम त्याचा टेक्स्चर खूप छान आहे. असं मॉइश्चरायझर पाहिजे जे लावल्यानंतर लगेच ड्रायनेस नाही देणार, तो मॉइस्टपणात जाणवेल. आतासुद्धा मी ना सेटाफिलचं वापरलेलं आहे आणि माझी स्किन अशी हायड्रेटिंग आहे. असं हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आपल्याकडे असायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही प्लमचं वापरू शकता. डॉट अँड कीचं एक ब्ल्यू कलरचं मॉइश्चरायझर येतं, खूप छानरित्या काम करतं, बजेट फ्रेंडली आहे. 300पर्यंत तुमची ती रेंज आहे. खूप छानरित्या ते मॉइश्चरायझर आहे, तुम्ही ते वापरू शकता. तुम्ही सेरेवियाचे जे मॉइश्चरायझर आहे, हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आहे, बजेट फ्रेंडली मॉइश्चरायझर आहे, ते सुद्धा वापरू शकता. केवळ लक्षात ठेवायचं मॉइश्चरायझर आपल्यामध्ये असं असायला हवं, तुम्ही त्याच्यामध्ये जर हॅलोरोनिक ॲसिड असेल मॉइश्चरायझरमध्ये, नियासिनेमाइड असेल, तर हे मॉइश्चरायझर आणखी छानरित्या काम करतं, आणखी हायड्रेटिंग देण्याचं काम करतं. असे मॉइश्चरायझर पाहिजे जे खूप लेवलपर्यंत हायड्रेटिंग देईल. या 4पैकी तुम्ही कोणतेही वापरू शकता. लास्ट असतं सनस्क्रीन, आणि ही स्टेप कधीही मिस करायची नाही. का? आपल्या जेव्हा कालांतराने आपले पोर्स एजिंगनुसार खूप मोठे होतात आणि डायरेक्ट आपण सनशी कॉन्टॅक्टमध्ये आलो. आता जर तुम्हाला वाटत असेल पावसाळ्यात पण रेज हे दिसत नसतं, पण ते असतात, त्यामुळे सनस्क्रीन कधी विसरायचं नाही. ठीक आहे, तुम्ही क्वांटिटी कमी वापरू शकता, पण सनस्क्रीनला स्किप करायचं नाही. सनस्क्रीनसाठी बेस्ट सांगते मी तुम्हाला, मी खूप सनस्क्रीन वापरलं आहे, पण डॉट अँड की सारखं सनस्क्रीन मी सिरियसली मला खूप जास्त आवडतं. हा ब्रँड डॉट अँड की
डॉट अँड कीचे जे सनस्क्रीन असतात तुम्ही डॉट अँड कीचेच वापरा. मी तुम्हाला एकच रेकमेंड करायचं असेल तर डॉट अँड की देईल. तुम्ही त्याच्यापैकी कोणते वापरू शकता. डिफरंट टाईपमध्ये आहे, डिफरंट काम करणारे सनस्क्रीन आहे. त्यांचे वॉटरमेलन आहे, त्याच्यानंतर त्यांनी ऑरेंजचं काढलेलं आहे. प्रत्येक सनस्क्रीन, त्यांची क्वांटिटी, त्यांची प्राइसिंग लेवल, त्याची जी त्यांनी वापरलेले केमिकल्स पण नाही त्याच्यात, खूप छानरित्या त्यांनी टेक्स्चर निर्माण केलेलं आहे. व्हाईट कास्ट देत नाही आणि खूप छानरित्या स्किनवरती मॉइस्ट पण देतो. त्यामुळे त्यांच्यासारखे सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता. 2-3 सनस्क्रीन मी लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, तुम्ही त्यापैकी कोणतेही घेऊ शकता. आणि लास्ट असतं आता एजिंगनुसार तुम्हाला स्किनला मसाज करणं खूप इम्पॉर्टंट असतं. मार्केटमध्ये बरेच टूल आहे, हातांनीही लोक करतात, पण बऱ्याचदा हातांना तितकं आपल्याला जमत नाही. त्यासाठी खूप प्रॅक्टिस हवी असते. त्यामुळे गोशा येतो, 200-300 रुपयाचा गोशा घ्यायचा आणि त्याच्या डायरेक्शन या लेवलनी त्याच्या प्रोडक्टनंतर त्याचे लिहिलं पण असतं की कशा प्रकारे करायचं आहे, बस त्या प्रकारे करायचं आहे. पण आता तुम्हाला चेहऱ्यावरती मसाज करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्यामुळे ब्लड फ्लो खूप चांगला होतो, स्किन एकदम टाईटनेस यायला मदत होते. त्यामुळे गोशा आता तुमच्यामध्ये, आणि खूप महाग नाही आहे, खूप महाग मी तुम्हाला नाही सांगते आहे. मी एक गोशाची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल. ते गोशा तुम्ही वापरू शकता. 300, हार्डली 300-350 पर्यंत. फक्त त्याला हळू वापरावं लागतं, तुटण्याची भीती असते. पण आता गोशा म्हणजे मसाज तुमच्या रुटीनमध्ये, आणि ते ऑइल लावून किंवा मॉइश्चरायझर लावून तुम्ही करू शकता. अशा प्रकारे वाढतं वय हे खूप जास्त असं वय असतं जेव्हा आपली स्किन वेगवेगळी रूपं द्यायला सुरुवात होते. म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. कोणाला काळवटपणा येतो, कोणाला वांग येतं, कोणाची स्किन लूज होते, ड्रायनेस येतो, भरपूर गोष्टी असतात. पण जेन्युअली जर तुम्ही हे स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर तुमच्या बऱ्याच समस्या कमी होईल. आणि यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला जर खूप मदत केली, तुम्हाला फरक जाणवला, तर मला नक्की कळवा. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल. तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जितक्या लोकांना शेअर करता येईल तितक्या लोकांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.